तर सगळ्यांना आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बरं का। तर आज आहे नरक चतुर्दशी। तर आज आमच्या गावाकडे असं म्हणतात की आज पुरुषांचं पहिलं पाणी असतं। तर मी म्हणलं चला सोहमला कामावरनं आले मी थोडंसं उशिराच मी त्याला आज उठणं लावायला घेतलेलं। तर हे थोडंसं असं छान असं डेकोरेशन केलं आणि हे रेडीमेड उठणाचं पॅकेट जे असतं ना ते आणलेलं। आमची आजी लहानपणी ना तिळू वाटायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मस्त असं खोबऱ्याचं तेल लावून सगळ्या अंगाने ते उठणं लावायची। पण आजकालचे हे छोटे छोटे मुलं त्यांना हे बी लावायला नको वाटतं। सोहमचं तोंड बघा कसं झालं आणि त्याच्यात मी म्हणलं चला आता डोक्यालाही तेल लावू दे। तर तो म्हणत होता की नको आई 2-3 दिवस तेल जातच नाही आणि उठणंही पुसत होता। तर आपल्या मुलांना ना आपणच शिकवली पाहिजे आपली संस्कृती काय असते ते बरोबर ना। तर त्यानंतर ना हे मुटक्याने दिवे करून घेतले आणि दिव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि आता हे मुटक्याने दिवे आंघोळ झाल्याच्या नंतर ना आमच्या इथं असे वळतात। ज्याच्या त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धती असतात। तर इकडे सोहमची आंघोळ झाली होती आणि बाथरूमच्या बाहेर येऊ द्यायचं नाही असं आई म्हणते। तर स्ट्रिक्टली मी तिचे ज्या सूचना आणि नियम होत्या ना ते पाळलेल्या, कारण दरवर्षी माझी दिवाळी ही माहेरी होते। पण आज काय ह्यावेळेस ना काही कारणास्तव मला माहेरी जातच नाही आलं। तर मी दिवाळी इथेच साजरा केली अशी छोटीशी। तर तुमची दिवाळी कशी चालू आहे आणि तुम्ही पण असंच सगळं करतात का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा। बाय।